प्रॅक्टिस सेट 1.4साठी आपण ह्या आधी जो थिअरम शिकले, थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, तोच आपल्याला यूज करायचा आहे. म्हणजेच काय, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू त्याचे जे करस्पॉन्डिंग साईड्सचे पॅचचा स्क्वेअर आहे, करस्पॉन्डिंग साईड्सचा स्क्वेअरचा रेशिओ. म्हणजे काय, आता ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR जर असेल तर AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. ओके, आपल्याला कोणत्याही दोन करस्पॉन्डिंग साईड्स ह्यामधलं कोणतंही एक आपण वापरू शकतो. कोणतेही दोन करस्पॉन्डिंग साईड्स घेऊन त्यांच्या स्क्वेअर्सचा रेशिओ इज इक्वल टू द रेशिओ ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. ओके, आता आपण फर्स्ट सम बघूया. फर्स्ट क्वेश्चनमध्ये काय आहे, द रेशिओ ऑफ करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स इज 3:5. म्हणजे दोन साईड्सचा रेशिओ, दोन ट्रायंगल आहेत ते त्यांनी सिमिलर सांगितले आहेत. ओके, आणि त्यांच्या साईड्सचा रेशिओ काय आहे, 3:5. म्हणजे आपण असं पकडू शकतो की AB अपॉन PQ इज 3:5 और BC इज टू QR इज 3:5 और AC इज टू PR इज 3:5. कोणतेही दोन करस्पॉन्डिंग साईड्स घेऊन त्याचा आपण रेशिओ काय सांगू शकतो की इट इज 3:5. देन फाइंड द रेशिओ ऑफ द एरियाज. म्हणजे आपल्याला काय फाइंड करायचं आहे, रेशिओ ऑफ द एरियाज फाइंड आउट करायचं आहे. आणि त्यांनी दिलं आहे की दोन करस्पॉन्डिंग साईड्सचा रेशिओ त्यांनी दिला आहे. ओके, तर आता आपण इथे त्यांनी कोणते ट्रायंगल आहेत ते सांगितलं नाही, त्यासाठी मी असं लिहिलं आहे की लेट ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR बी टू ट्रायंगल्स. त्यांनी जे दोन ट्रायंगल सिमिलर सांगितले आहेत त्यांना आपण ABC आणि PQR नेम दिलं. ओके, तर ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR आहे आणि त्यांनी त्या दोन करस्पॉन्डिंग साईड्सचा रेशिओ काय दिला आहे, 3:5. तर आपण कोणतेही दोन करस्पॉन्डिंग साईड्स पकडू शकतो. तर यामध्ये मी AB अपॉन PQ पकडणार आहे. ओके, तर आता आपण लिहू की त्यांनी काय सांगितलं आहे, फाइंड द रेशिओ ऑफ द एरियाज ऑफ ट्रायंगल्स. म्हणजे काय, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. ओके, AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर हे कुठून आलं, थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. ओके, आता आपल्याला माहीत आहे की त्यांनी रेशिओ काय दिला आहे, 3:5. आता हा 3:5 काय आहे, 3 तो स्क्वेअर नाही आहे. ओके, त्या साईडचा रेशिओ आहे, म्हणजे AB इज टू PQ आहे. ओके, आपण इथे असं लिहू की AB is to PQ is equal to 3:5. Okay, then therefore area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to 3 square upon 5 स्क्वेअर. कळलं, AB इज टू PQचा त्यांनी करस्पॉन्डिंग साईड्सचा रेशिओ दिला आहे, त्यांच्या स्क्वेअर्सचा रेशिओ नाही दिला. द रेशिओ ऑफ द करस्पॉन्डिंग साईड्स त्यांच्या स्क्वेअर्सचा रेशिओ नाही आहे, त्यासाठी आपल्याकडे तो AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर नाही तर AB अपॉन PQ आहे. तर AB इज टू PQ इज 3:5. तर AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर काय होणार, 3 स्क्वेअर अपॉन 5 स्क्वेअर. दॅट इज इक्वल टू 3 स्क्वेअर इज 9 अपॉन 25. देअरफोर आपण असं लिहू की देअरफोर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 9 अपॉन 25. त्यांनी स्टेटमेंट काय लिहायची, आपण फाइंड द रेशिओ ऑफ द एरियाज. देअरफोर द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज काय आहे, 9:25. त्याला रेशिओ फॉर्ममध्ये लिहायचं आहे. ओके, आता सेकंड क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे, इफ ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. त्यांनी सांगितलं आहे की ABC आणि PQR जे आहेत ते सिमिलर आहेत आणि त्यांच्या दोन करस्पॉन्डिंग साईड्सचा रेशिओ त्यांनी दिला आहे. AB इज टू PQ त्यांनी काय दिलं आहे, 2:3. देन फिल इन द ब्लँक्स. आता त्यांनी इथे काय सांगितलं, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR हे दोन्ही सिमिलर आहेत. म्हणजे त्यांचा रेशिओ कसा असणार, एकतर AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर असं असणार आहे.
पण त्यांनी इथे ऑलरेडी न्यूमरेटरमध्ये ए बी स्क्वेअर दिला आहे, तर ए बीच्या जोडीला काय येणार आहे, पी क्यू येणार आहे. आपल्याला करस्पॉन्डिंग पेअर घ्यायचा आहे. तर ए बी स्क्वेअर असला तर त्याच्या खाली काय येणार आहे, पी क्यू स्क्वेअर. मग ह्याच्यामध्ये काय आन्सर येणार, पी क्यू स्क्वेअर. ओके, त्यांनी त्याचा रेशो दिलेला ए बी इज टू पी क्यू. आता ए बीचं स्क्वेअर म्हणजे ए बी काय होता, 2 होता आणि पी क्यू होता 3. त्यांचे स्क्वेअर झाले बरोबर. ओके, म्हणजे हे पी क्यू जे लिहिलं आहे ते आपण बरोबर लिहिलं आहे. तर ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर इज 2 स्क्वेअर अपॉन ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर इज 2 स्क्वेअर अपॉन 3 स्क्वेअर, जे इकडे आहे. तर 2चा स्क्वेअर काय आहे, 4 अपॉन 3चा स्क्वेअर काय आहे, 9. एवढंच लिहायचं होतं. आता आपण थर्ड क्वेश्चन बघूया. हे एकदम सिम्पल क्वेश्चन्स आहेत. ओके, तर आता थर्ड क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे, इफ ट्रायंगल ए बी सी इज सिमिलर टू पी क्यू आर. परत त्यांनी 2 ट्रायंगल सिमिलर दिले आहेत. आणि काय दिलं आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी दिला आहे, ह्याची एरिया आणि ह्याची एरिया दिली आहे. देन फिल इन द ब्लँक्स. ओके, त्यांनी एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी 80 दिली आहे, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर 125 दिली आहे. त्यांनी ते दिलं आहे आणि त्यांनी आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलं आहे, ए बी अपॉन पी क्यू. आता मी इथे जस्ट एक रफ वर्क करते. ओके, तुम्हाला समजायला. एक्झाममध्ये तुम्हाला हे रफ वर्क नाही करायचं आहे, फक्त फिलअप करायचं आहे. हां, तर आता आपल्याला माहीत आहे की एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर काय असणार आहे, त्याच्या 2 करस्पॉन्डिंग साईड्सचा साईडच्या स्क्वेअर्सचा रेशिओ म्हणजे काय, ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर अपॉन पी आर स्क्वेअर. ह्यामधलं काहीतरी एक असणार आहे. पण आपल्याला इथे काय पाहिजे, ए बी अपॉन पी क्यू पाहिजे. म्हणजे काय, ए बी अपॉन पी क्यू म्हणजे आपण काय लिहिणार इकडे, ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर. कोणतंही एक वापरू शकतो आपण. तर आता इथे आपल्याला ए बी अपॉन पी क्यू पाहिजे म्हणून आपण ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर यूज केलं. ओके, आता तुम्ही इकडे बघू शकता की एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर काय त्यांनी ऑलरेडी दिलं आहे आणि त्याचीच व्हॅल्यू इज इक्वल टू काय आहे, ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर. म्हणजे हे दोन्ही जर आपण कम्पेअर केले तर आपण सांगू शकतो की हे दोन्हीसुद्धा इक्वल आहेत. कारण ह्यांची लेफ्ट हँड साईड जर इक्वल असेल तर राईट हँड साईडसुद्धा इक्वल असणार आहे. म्हणजे काय होणार, ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर विल बी इक्वल टू 80 अपॉन 125. ओके, तर आपण असं लिहू की ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 80 अपॉन 125. कशाला, कारण त्यांच्या लेफ्ट हँड साईड सेम होत्या म्हणून त्यांच्या राईट हँड साईडसुद्धा सेम झाल्या. म्हणजे हे ह्याला इक्वल झालं. ओके, हे तुम्हाला लिहायचं नाही आहे, हे फक्त रफ वर्क आहे. ओके, तर आता आपण ह्याचा जर स्क्वेअर रूट घेतला तर आपल्याला काय मिळेल, टेकिंग स्क्वेअर रूट आपल्याला काय मिळणार, ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू 80चा स्क्वेअर रूट काय आहे माहीत नाही, आपण रूट 80 लिहू. ओके, अपॉन रूट 125. ह्याला आता आपण एका रूटमध्ये घेऊ, अंडर 1 रूट, आणि मग आपण डिवाइड करून बघू की आपल्याला छोटा आन्सर काय मिळतो. ओके, तर आता आपण असं लिहू की रूट 80 अपॉन 125. ओके, आता आपण 5ने डिवाइड करून बघूया. 5 2 जा 10, 5 5 जा 25 आणि 5 1 जा 5, 5 6 जा 30. ओके, तर आता आपण बघू शकतो की आपल्याला 16 अपॉन 25 मिळालं आहे. रूट 16 अपॉन रूट 25 म्हणजे हे दोन्ही परफेक्ट स्क्वेअर्स आहेत. तर आपण आन्सर ह्याचा काढू शकतो. रूट 16 काय येईल, 4 येईल आणि रूट 25 काय येईल, 5 येईल. तर देअरफॉर ए बी अपॉन पी क्यू विल बी इक्वल टू रूट 16 अपॉन रूट 25 दॅट इज इक्वल टू 4/5. आता इथे बॉक्समध्ये काय लिहिणार आपण, 4/5. हे आधीच स्क्वेअर रूट न घेता पहिले इथे आपण जर डिवाइड केलं तरीसुद्धा चालेल. म्हणजे बघा, आपण इकडे आधी स्क्वेअर रूट न घेता जर इकडे आपण डिवाइड केलं तर इथे आन्सर काय येईल आपल्याला, इथे जसं डिवाइड केलं तसंच 80/125चा आन्सर आपल्याला काय आलेलं, 16/25. म्हणजे इथे 16/25 येईल. त्यानंतर आपण स्क्वेअर रूट घेतला तरी पण आन्सर काय येणार आहे, रूट 16/√25 म्हणजे 4/5. तुम्ही असं सुद्धा करू शकता. हे जर तुम्हाला कन्फ्युजिंग वाटत असेल तर आधी इथे डिवाइड करा हे आणि त्यानंतर स्क्वेअर रूट घेऊन मग त्याचा आन्सर काढा. आन्सर सेमच येणार आहे. ओके, तर आता आपण लिहू इथे फिल इन द ब्लँक्स. काय येणार, 4/5. AB/PQ इज 4/5. आता फोर्थ क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे, ट्रायंगल LMN इज सिमिलर टू ट्रायंगल PQR आणि 9 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज 16 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल ऑफ LMN. ओके, आणि त्यांनी काय दिलं आहे, इफ QR इज 20 देन फाइंड MN.
क्यू आर त्यांनी 20 दिला आहे, तर आपल्याला एम एन फाइंड आउट करायचं आहे. ओके, म्हणजे आपल्याला इथे फक्त एम एन आणि क्यू आरची गरज आहे. तर आपण जस्ट लिहूया की एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू आपण एम एन स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर लिहूया. आपल्याला दुसऱ्या कशाची गरज नाही आहे. एल एम स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअरची गरज नाही आहे. एल एन स्क्वेअर अपॉन पी आर स्क्वेअरची गरज नाही आहे. आपल्याला एम एन फाइंड आउट करायचं आहे आणि क्यू आर त्यांनी दिलं आहे, म्हणून आपण एम एन स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर लिहिलो. ह्याचं रिझन तुम्हाला माहीत आहे, एरिया ऑफ थिअरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. ओके, हे जस्ट आपण लिहून ठेवूया. ओके, आता त्यांनी काय दिलं आहे, 9 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज 16 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन. तर आपण लिहू नाव 9 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 16 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन. हे काय आहे, गिवन. ओके, तर आता आपल्याला इकडे एम एन फाइंड आउट करण्यासाठी क्यू आर आपल्याला ऑलरेडी दिला आहे. एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन आपण एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर आपण इकडून फाइंड आउट करू शकतो. तर आपण एम एन, मग आपल्याला हे सगळे व्हॅल्यूज आपल्याला मिळाले की आपल्याला एम एन फाइंड आउट करता येईल. तर आता आपल्याला काय पाहिजे, एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन आपण एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, म्हणजे एल एम एनच्या खाली आपल्याला पी क्यू आर पाहिजे. तर आपण असं लिहू की देअरफॉर 9 इज इक्वल टू 16 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. ओके, आपण पी क्यू आरला एल एम एनच्या डिनॉमिनेटरमध्ये आणलं. ओके, तर आता आपण 16ला 9च्या डिनॉमिनेटरमध्ये नेऊ, म्हणजे आपल्याला काय मिळेल, एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर हे मिळून जाईल. ओके, देअरफॉर 9 अपॉन 16 इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. ओके, देअरफॉर आपण इकडे एकदा लिहूया की एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 9 अपॉन 16. ह्याला आपण काय देऊ, इक्वेशन 2. ओके, तर आता आपण जर इक्वेशन 1 आणि 2 कंपेअर केलं तर एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर जी आहे हे एम एन स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 9 अपॉन 16 आहे. आपण जर हे दोन्ही कंपेअर केले तर आपल्याला काय मिळेल, एम एन स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू 9 अपॉन 16 मिळेल. ओके, तर आपण लिहूया देअर फ्रॉम 1 and 2 काय आहे, एम एन स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे, 9 अपॉन 16. ओके, तर आता हेच आपल्याकडे इथून आपण एम एन स्क्वेअर डायरेक्ट स्क्वेअर रूट घेऊन नाही घेणार. आपल्याला क्यू आरची व्हॅल्यू दिलेली आहे ती आपण टाकणार त्यामध्ये आणि त्यानंतर आपण एम एनची व्हॅल्यू फाइंड आउट. तर क्यू आर काय आहे, 20 आहे, तो आपण ह्याच्यात टाकूया. देअरफॉर एम एन स्क्वेअर अपॉन क्यू आर काय आहे, 20 होता, 20चा स्क्वेअर इज इक्वल टू 9 अपॉन 16. ओके, देअरफॉर एम एन स्क्वेअर इज इक्वल टू 9 इंटू 20चा स्क्वेअर अपॉन 16. ओके, दॅट इज इक्वल टू, इथेच लिहिते मी, दॅट इज इक्वल टू 9 इंटू 400 अपॉन 16. हे आपल्याकडे 4ने डिवाइड होईल, तर 4 4 जा 4 1 जा 0 0, 4 1 जा 4 2 जा 8, 24 5 जा. ओके, तर दॅट इज इक्वल टू 9 इंटू 25. देअरफॉर एम एन स्क्वेअर इज इक्वल टू 9 इंटू 25 काय येईल, 9 5 जा 4, 9 2 जा 18, 22. ओके, 225. देअरफॉर एम एन इज इक्वल टू, इथे टेकिंग स्क्वेअर रूट आपल्याला काय मिळेल, एम एन इज इक्वल टू 225चं स्क्वेअर रूट इज 15. ओके, तर आपण लिहिणार देअरफॉर एम एन इज इक्वल टू 15. आपल्याला एम एन फाइंड आउट करायचं होतं, आपण फाइंड केलं. 5th क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे, एरिया ऑफ 2 सिमिलर ट्रायंगल्स आर 225 स्क्वेअर सेंटीमीटर अँड 81 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, आणि इफ ए साईड ऑफ दी स्मॉलर ट्रायंगल, म्हणजे मी इथे 2 ट्रायंगल्स पकडले आहेत ए बी सीला,
बिगर ट्रायंगल आणि PQRला स्मॉलर ट्रायंगल पकडलं आहे. इफ ए साईड ऑफ दी स्मॉलर ट्रायंगल इज 12 सेंटीमीटर, म्हणजे ह्याची कोणती तरी एक साईड 12 सेंटीमीटर आहे, देन फाइंड द करस्पॉन्डिंग साईड ऑफ द बिगर ट्रायंगल. म्हणजे जर आपण इथे PQला 12 सेंटीमीटर पकडलं तर इकडे आपल्याला AB फाइंड आउट करायला लागेल. इकडे जर QR पकडला आपण 12 तर आपल्याला BC फाइंड आउट करायला लागेल. सिमिलरली जर आपण इकडे PRला 12 पकडलं तर AC फाइंड आउट करायला लागेल. ओके, तर मी पहिलं लिहिते की लेट ट्रायंगल ABC and triangle PQR be two similar triangles. त्यांनी दिलं आहे टू सिमिलर ट्रायंगल्स, म्हणून मी लिहिते बी टू सिमिलर ट्रायंगल्स विथ एरिया. आता ABC बिगर ट्रायंगल आहे तर त्याची एरिया काय असणार 225 विथ एरियाज 225 स्क्वेअर सेंटीमीटर अँड 81 स्क्वेअर सेंटीमीटर रिस्पेक्टिवली. ओके, ABCची एरिया काय आहे 225 स्क्वेअर सेंटीमीटर आणि PQRची एरिया काय आहे 81 स्क्वेअर सेंटीमीटर. आता त्यांनी काय सांगितलं आहे, इफ ए साईड ऑफ दी स्मॉलर ट्रायंगल इज 12 सेंटीमीटर. स्मॉलर ट्रायंगलची कोणतीही एक साईड जर 12 सेंटीमीटर असेल तर आपण PQला पकडू. आपण काय पकडू PQला 12 सेंटीमीटर पकडू. तर आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, करस्पॉन्डिंग साईड ऑफ द बिगर ट्रायंगल. PQची करस्पॉन्डिंग साईड कोणती आहे, बिगर ट्रायंगलची AB आहे. तर आपल्याकडे PQ जर 12 सेंटीमीटर दिला असेल तर AB काय असणार आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर आपण लिहू की PQ इज इक्वल टू 12 सेंटीमीटर, हे गिवन आहे. आता आपण लिहू एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. ओके, हे काय येणार आहे आपण आधीच्या समजमध्ये जसं केलं तसं AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. हे काय आहे थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. पण आता आपल्याकडे PQ दिला आहे आणि आपल्याला AB फाइंड आउट करायचं आहे तर आपण फक्त AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअरच पकडणार. ओके, तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर, AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर, दोन्ही करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरचा रेशिओ. तर आता आपण बघू शकतो की एरिया ऑफ ट्रायंगल ABC आपल्याकडे आहे 225 स्क्वेअर सेंटीमीटर, एरिया ऑफ ट्रायंगल PQR आहे 81 स्क्वेअर सेंटीमीटर आणि PQ आपल्याकडे दिलेला आहे 12 सेंटीमीटर. त्यावरून आपण AB फाइंड आउट करू शकतो. AB काय आहे करस्पॉन्डिंग साईड ऑफ दी बिगर ट्रायंगल आहे, म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते आपण ह्यामधून फाइंड आउट करू शकतो. तर आपल्याला जस्ट सबस्टिट्यूट करायचं आहे. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC काय आहे तो बिगर आहे, म्हणजे त्याची एरिया 225. ओके, त्यानंतर PQRची एरिया आहे 81. AB आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि PQ आपल्याला काय दिलं आहे 12, म्हणजे 12चा स्क्वेअर. PQ स्क्वेअर म्हणजे 12चा स्क्वेअर. ओके, देअरफॉर 225 इंटू 12 स्क्वेअर अपॉन 81 इज इक्वल टू AB स्क्वेअर. ओके, देअरफॉर आपण ABला या साईडला लिहू AB स्क्वेअर इज इक्वल टू 225 इंटू 12 स्क्वेअर इज 144 अपॉन 81. ओके, तर आता आपण ह्याला 9ने डिवाइड करून बघूया. 225 जो आहे तो 15 9चा आहे, तर आपण इकडे लिहू की 9 9चा 925चा 25 9चा इज 225, तर 9 9चा 81 आणि 9 इंटू 25 इज 225. ओके, त्यानंतर आपण हे 3ने डिवाइड करून बघूया. 3 3चा 9, इथे 3 4चा 12, 2 राहिले, 3 8चा 24, हा अजून डिवाइड होतो. 3 1चा 3, 3 1चा 3, 3 6चा 18. ओके, देअरफॉर AB स्क्वेअर इज इक्वल टू 25 इंटू 16 अपॉन 1, दॅट इज इक्वल टू 25 इंटू 16. 25 इंटू 16 काय आहे 25 इंटू 16, 6 5चा 30, 6 2चा 6, 6 2चा 12, 15, 0 5 1चा 5, 2 1चा 2, 0 0 2 3 4, 400. देअरफॉर AB स्क्वेअर इज इक्वल टू 400. टेकिंग स्क्वेअर रूट घेऊन आपल्याला AB काय मिळेल. देअरफॉर AB इज इक्वल टू 400चा स्क्वेअर रूट इज 20
आता इथे आपल्याला युनिट दिलेलं आहे, सेंटीमीटर आहे, तर आपण लिहू देअरफॉर AB इज 20 सेंटीमीटर. ओके. 6th क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे, ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF आर इक्विलॅटरल ट्रायंगल्स. ओके. If triangle ABC is to triangle DEF, area of triangle ABC is to area of triangle DEF is 1:2 and AB is 4, then find DE. ओके. आता आपल्याला पहिलं काय करायचं आहे की हे ट्रायंगल सिमिलर आहेत की नाही ते बघायचं आहे, तरच आपण एरिया ऑफ ट्रायंगल ABC आपण एरिया ऑफ ट्रायंगल DEF काय लिहू शकतो, AB² अपॉन DE². मग आपल्याकडे AB ऑलरेडी गिवन आहे, मग आपण DE फाइंड आउट करू शकतो. पण आपल्याला माहीत नाही की एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल DEF सिमिलर आहेत की नाही. पण त्यांनी दिलं आहे की ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल DEF आर इक्विलॅटरल ट्रायंगल्स, म्हणजे दोन्ही ट्रायंगल्स जे आहेत ते इक्विलॅटरल ट्रायंगल्स आहेत. इक्विलॅटरल ट्रायंगल्सचं काय असते, त्यांच्या प्रत्येक अँगलची मेजर काय असते, 60 डिग्री. म्हणजे काय, अँगल A 60 असणार, अँगल B 60 असणार, अँगल C 60 असणार. सिमिलरली अँगल D सुद्धा 60 असणार, E सुद्धा 60 असणार आणि F सुद्धा 60 असणार. तर आपण बघितलं की ह्याचे तिन्ही अँगल्सची मेजर्स काय आहे, 60 आहे. पण आता बघितलं तर A आणि D जे आहेत हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत, ह्यांची मेजर 60 आहे. सिमिलरली B आणि Eची मेजर 60 आहे, C आणि Fची मेजर 60 आहे. तर इकडे आपण बघू शकतो की करस्पॉन्डिंग पेअर्स जे आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत. तर आपण सांगू शकतो की सिन्स ईच अँगल ऑफ ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF इज 60 डिग्री, therefore triangle ABC and triangle DEF are similar by angle test, म्हणजे AAA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. कशाला, कारण त्यांचे तिन्ही अँगल जे आहेत, तिन्ही करस्पॉन्डिंग अँगल्स जे आहेत ते सेम आहेत. तर आता आपण लिहूया की ट्रायंगल ABC and triangle DEF are equilateral triangles. Therefore measure of each angle of triangle ABC and triangle DEF is 60 degree. तर आपण काय सांगू शकतो, therefore triangle ABC is similar to triangle DEF by angle test of similarity of triangles. ओके. तुम्हाला कळलं, कारण प्रत्येक अँगल जो आहे, प्रत्येक करस्पॉन्डिंग अँगल जो आहे तो 60 डिग्री आहे. त्यामुळे त्यांचे प्रत्येक अँगलची पेअर जी आहे, करस्पॉन्डिंग पेअर, ती कॉन्ग्रुएंट झाली. त्यामुळे आपण ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल DEF हे अँगल टेस्टने सिमिलर झाली. आता जेव्हा हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत तेव्हा आपण असं लिहू शकतो की एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DEF इज AB² अपॉन DE². आपण दुसरे कोणते पेअर्स वापरणार नाहीत, कारण आपल्याला DE फाइंड आउट करायचं आहे. AB ऑलरेडी गिवन आहे, म्हणजे आपण AB² अपॉन DE²च यूज करणार आहोत. तर आपण लिहू की therefore area of triangle ABC upon area of triangle DEF is equal to AB² upon DE². ओके. आपण BC² अपॉन EF² किंवा AC² अपॉन DF² नाही घेतला, कारण त्याची आपल्याला काहीच गरज नाही आहे. ओके. तर आपण हे एवढं लिहिलं. आता आपल्याकडे दिलेलं आहे की एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DEF इज 1/2. तर आपण लिहू की therefore 1/2 इज इक्वल टू AB जो आहे तो आपल्याला 4 दिलेला आहे, तर आपण लिहू 4² अपॉन DE जो आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, DE². ओके. आता क्रॉस मल्टिप्लाय करू. therefore 1 into DE² इज इक्वल टू 4² into 2. 1 into DE² is DE². ओके. इज इक्वल टू 4² is 4 4s are 16 into 2. therefore DE² is equal to 16 2s are 32. therefore DE is equal to √32. कशाला, टेकिंग स्क्वेअर रूट. आता 32ला आपण इथे स्प्लिट करू शकतो. काय लिहू शकतो, DE is equal to रूट ऑफ, दिस इज 8 4s are 32. और आपण लिहू शकतो की 16 2s are 32. 16 2s are 32 ऑलरेडी आहे. 16 into 2.
16 टू द 32 आता आपल्याकडे 16चा रूट आहे. ओके, तर आपण त्याला बाहेर घेऊ शकतो. म्हणजे ह्याला आपण काय लिहू शकतो, देअरफॉर DE इज इक्वल टू 16चा रूट इज 4 घेतला आणि हा रूट 2 असाच राहील, कारण 2चा रूट आपल्याला माहीत नाही आहे. तर आपण ह्याला लिहिलं की 4√2. ओके, आता 7th क्वेश्चनसुद्धा इझी आहे. इथे आपल्याला फक्त ब्लँक्स दिलेले आहेत, ते आपल्याला फिल करायचे आहेत. तर आपण बघूया काय दिलं आहे. इन द फिगर सेगमेंट PQ इज पॅरलल टू सेगमेंट DE. ओके, ही PQ जी आहे ही DEला पॅरलल आहे. एरिया ऑफ ट्रायंगल PQF, एरिया ऑफ ट्रायंगल PQF इज 20 युनिट्स. PF इज ट्वाइस DP. ओके, देन फाइंड एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DPQE बाय कम्प्लिटिंग द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. आपल्याला जस्ट फिल करायचं आहे. तर आपण बघूया पुढे काय आहे. एरिया ऑफ ट्रायंगल PQF त्याने 20 युनिट्स दिलेला आहे. PF इज 2 DP हे सुद्धा दिलेलं आहे. ओके, आता लेट अस अज्युम DP इज इक्वल टू X. हा जो DP आहे ह्याला X पकडलं तर PF काय दिलेलं त्यांनी 2 DP दिलेला. 2 DP म्हणजे काय होणार 2X. PF 2X झाला. आता DF म्हणजे ही अख्खी लेंथ ही काय होणार DP प्लस PF. DF इज DP प्लस PF. तर DF इज DP प्लस PF. ओके, तर आपल्याकडे DP काय आहे X आपण पकडलेला तो इथे लिहूया. आणि PF काय झाला 2X, कारण तो 2 DP होता. DP जो X आहे आणि PF 2X आहे, तर 2 DP म्हणजेच 2X. PF इथे लिहिणार आपण 2X. DP होता X, PF इज 2X. त्याची आली व्हॅल्यू 3X. ओके, आपण एवढं फिल केलं. आता पुढे बघूया. इन ट्रायंगल FDE अँड ट्रायंगल FPQ. FDE आणि FPQ आपल्याकडे गिवन आहे की PQ इज पॅरलल टू DE. ओके, PQ आणि DE आपल्याला पॅरलल दिलेले आहेत. तर इकडे बघा आता इन ट्रायंगल FDE अँड ट्रायंगल FP DFचा स्क्वेअर. DF काय होता 3X आपण लिहिला 3X स्क्वेअर. आणि PF स्क्वेअर. PF काय होता 2X तो आपण लिहिला 2X स्क्वेअर. त्यांनी ऑलरेडी गिवन आहे. तर DF स्क्वेअर इज 3X स्क्वेअर आणि PF स्क्वेअर इज 2X स्क्वेअर. त्याचं आन्सर आलं 9/4. ओके, आता एरिया ऑफ ट्रायंगल FDE, एरिया ऑफ ट्रायंगल FDE तो FPQ त्यांनी ह्या साईडला लिहिला. तो काय आला 9 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल FPQ. एरिया ऑफ ट्रायंगल FDE इज 9/4 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल FPQ. ओके, तर आता एरिया ऑफ ट्रायंगल FPQ काय आहे इथे दिलेला त्यांनी. FPQ म्हणजेच PQF म्हणजेच QFP जो कोणता ट्रायंगल आहे तो. तर त्यांनी काय दिलं आहे एरिया ऑफ ट्रायंगल FPQ इज 20 युनिट्स. तो कसंही नाव लिहिलं तरी चालेल. PQF किंवा QFP किंवा FPQ कसंही त्याची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 20 युनिट्स. तर आपण लिहू एरिया ऑफ ट्रायंगल FPQ काय आहे आपल्याकडे 20. ओके, तर ह्याचा आन्सर काय येणार आहे 4 1 4 5 20 म्हणजेच 9 इंटू 5 दॅट इज 45. ओके, त्यानंतर आता एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DPQE आपल्याला काढायचा होता. DPQE तर आपल्याकडे एरिया ऑफ ट्रायंगल FDE आहे, एरिया ऑफ ट्रायंगल FPQ आहे. तर एरिया ऑफ ट्रायंगल FDE मायनस FPQ जर केला तर आपल्याला हा क्वाड्रिलॅटरल मिळणार आहे. तर त्यांनी ऑलरेडी दिला आहे की एरिया ऑफ ट्रायंगल FDE मायनस एरिया ऑफ ट्रायंगल FPQ. FDEची एरिया काय आली 45 ती आपण लिहू. आणि FPQ त्यांनी ऑलरेडी दिलेला 20 युनिट्स ती आपण इकडे लिहू. 20 45 मायनस 20 दॅट इज 25. हा या लेसनचा लास्ट प्रॅक्टिस सेट होता. यानंतर जो प्रॉब्लेम सेट आहे तो मी सॉल्व्ह नाही करणार आहे. मी सगळ्या लेसनचे सगळे प्रॉब्लेम सेट सिलेबसच्या एंडला सॉल्व्ह करणार आहे. ओके, तर यानंतर मी अल्जेब्राचा फर्स्ट लेसन स्टार्ट करणार आहे. तुम्हाला जर काही डाऊट्स असतील काही प्रॉब्लेम असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. माझा जर स्पीड जास्त असेल तरीसुद्धा मला सांगा, म्हणजे मी इम्प्रूव्ह करेन. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू, ऑल द बेस्ट.